लाडकी बहीण योजनेमधून तब्बल 92 लाख महिला वगळण्यात आलेल्या आहेत। केवायसी वेळेमध्ये पूर्ण न करणं आणि निकषामध्ये न बसणं या कारणांनी ही कारवाई झाली आहे। मात्र याचा अर्थ सरकार महिलांना गेली 2 वर्ष दरमहा 1500 रुपये देत होतं। हा आकडा शेकडो कोटींच्या घरात जातो। त्यामुळे या पैशांची भरपाई आता कॅबिनेटच्या मंत्र्यांनीच करायला हवी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। पाहूयात। निवडणूक काळामध्ये मंजूर झालेला एकही अर्ज बाद होणार नाही असं सत्ताधारी नेते लाडक्या बहिणींना शब्द देत होते आणि त्याच योजनेतून निवडणुकीनंतर आता तब्बल 92 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलंय। म्हणजे आतापर्यंत सरकारच्या दाव्यानुसार 2,40,00,000 लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये मिळत होते। त्यापैकी सद्यस्थिती 92 लाख महिलांना वगळण्यात आलेला आहे। म्हणजे सुमारे 38% महिला लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र ठरल्यात। यामागे लाडक्या बहिणींनी बँक केवायसी केलेलं नसणं, ठरवून दिलेल्या आर्थिक निकषामध्ये महिला न बसणं अशी कारणं देण्यात आली आहेत। जेव्हा विधानसभेची निवडणूक तोंडावर होती तेव्हा सत्तेमधील अनेक नेते लाडक्या बहिणींचे अर्ज सारे निकष तपासूनच मंजूर होत आहेत, निवडणुकीनंतर त्यातून एकही अर्ज बाद होणार नाही असं आश्वासन देत होते। मात्र निकालापासून ते आजपर्यंत 92 लाख महिलांना निकषात न बसल्याच्या कारणावरून वगळण्यात आलंय। बातमी आहे किंवा जो काही डेटा आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही। बीड जिल्ह्यामध्ये साधारणपणे रजिस्ट्रेशनमध्येच जवळपास रजिस्ट्रेशन करतानाच 6-6.5 लाख काहीतरी रजिस्ट्रेशन होतं आणि त्याच्यातल्या पात्र ठरलेल्या या सुमारे 4 का 4.5 लाख महिला आहेत आणि त्यांना लाभ हा सुरू आहे। हे टोटल जे रजिस्ट्रेशन आहे ते जर आपण धरलं आणि हा आजचा जो लाभार्थ्यांचा जो फायनल आकडा धरला तो हा टोटल मिळून हा साधारणपणे तो आकडा जो आहे तो 90-92 लाखापर्यंत। हे पण राज्य सरकारला ही योजना परवडत नाही। आता रद्द तर करता येत नाही, मग एक एक टप्प्यात थोडे 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 रद्द करा। आता मागच्या काळात 81 लाख महिला याच्यातून कमी झालेल्या आहे आणि आता 10-11 लाख कमी झालं म्हणजे जवळपास 1 कोटी कमी झालेले आहे। म्हणून राज्य सरकार मला असं वाटतं खर्च झेपवत नाही, म्हणून योजना रद्द करता येत नाही। म्हणून अशा पद्धतीनं काही ना काही केवायसी म्हणा वेगवेगळे कारणं देऊन महिलांची संख्या याच्यातून कमी करतं हे स्पष्ट आहे। दरम्यान 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यानंतर विरोधक सरकारच्या वायद्यावर सवाल करतायत। तर दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी यामागे खुद्द विरोधकांनाच जबाबदार धरलंय। लाडकी बहीण योजनेमध्ये काँग्रेस आणि इतर विरोधकांनी 14 लाख पुरुषांची नावं घुसवली असा आरोप भाजपच्या राम कुलकर्णींनी केलाय। तुमच्यासारख्या लोकांनी या योजनेत पुरुषांची नावे घुसवली आणि लाभ घेण्याचा प्रयत्न केला। जवळपास 14 लाख पुरुषांची नावे याच्यात आली, ती पण पडताळणीतून कमी होतं। मला वाटतं सरकारी पडताळणीला विरोध करणं म्हणजे गैरव्यवहाराला पाठबळ देण्याचं काम विजय वडेट्टीवार करत आहेत। मी ठणकावून सांगतो, ही योजना कधीच बंद होणार नाही। तुम्ही संभ्रम निर्माण करू नका, उलट योग्य वेळी निधीमध्ये सुद्धा वाढ सरकार करेल, पण योजना कधीच बंद होणार नाही। आता हे जर पुन्हा मतदानासाठी जातील तर गावातील महिला यांना जा विचारतील, तुमच्यामध्ये सरकार आणण्यासाठी तिजोरी खाली गेली आणि आता तिजोरीमध्ये तुमच्याकडे पैसे नाहीत, पण इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकीच्या गोष्टी रेवडी वाटायला घ्यायला, सरकारला मोफत जमिनी द्यायला, लाखो करोडोच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालतायत कवडी मोल भावानं। त्याच जमिनी विकल्या असत्या तर शेतकऱ्यांना आणि महिलांना मदत करता आली असती। धक्कादायक म्हणजे काही हजार करोड रुपये गेली 2 वर्ष अपात्र महिलांना दिले जात होते। आता त्या पैशांची भरपाई कोण करेल याबद्दल कुणाकडेच उत्तर नाही। 92 लाख अपात्र महिलांना गेली 2 वर्ष दरमहा 1,500 रुपये सरकारनं दिले। आता हा पैसा कुणाकडून वसूल करायचा, अपात्र महिलांना पात्र करणारे कोण यावरून सवाल केले जात आहेत। याची वसुली राज्याचे मुख्य सचिव, तेव्हाचे राज्याचे अर्थ सचिव आणि संपूर्ण कॅबिनेट तेव्हाचं त्यांची वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे 92 लाख लाभार्थींना वाटलेले जे पैसे रक्कम आहे कोट्यवधी ती वसूल केली पाहिजे। राज्याचे तेव्हाचे मुख्य सचिव, अर्थ सचिव, महिला बाल कल्याण खात्याचे सचिव आणि तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण कॅबिनेट ज्याने याला मंजुरी दिली, या बोगस लाभार्थींना 92 लाख म्हणजे 1 कोटी त्यांच्या वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे पैसे सरकारी तिजोरीत भरणं गरजेचं आहे। पत्राचाळमधल्या घोटाळ्याचे पैसे खरं तर वसूल केले पाहिजे। या लाडक्या बहिणीच्या
योजनेला सातत्यानं विरोध करण्याचं काम काँग्रेसनं केलंय आणि काँग्रेसच्या पाठोपाठ उभाटा गटाचे संपत राऊत जे आहेत त्या संपत राऊत यांनी या लाडक्या बहिणीला विरोध केलाय. परंतु एक लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. या लाडक्या बहिणीचे आशीर्वाद हे महायुतीच्या पाठीशी आहेत, देवाभाऊंच्या पाठीशी आहेत, एकनाथजी शिंदेच्या पाठीशी आहेत. संजय राऊत काय, राजाराम राऊत देखील आले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.